घेतले आहे. अजूनही त्यांच्या बरोबर भरपूर असे व्यक्ती आहेत ज्यांनी मला आणि माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडे बघून खूप मेहनत घेतली आहे. त्यांचं मी खूप खूप आभार मानेन. कदाचित तुमचं नाव राहून गेलं असेल, परंतु निश्चितच खूप खूप चहाडे ग्रामस्थांचं मी खूप खूप आभार व्यक्त करेन. या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप खूप मेहनत घेतली आहे, सर्व गोष्टीसाठी. राकेश सांबरेसुद्धा याच्यामध्ये आहेत. प्रामुख्याने त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं, त्याचंही माफी मागेल. आणि निश्चितच प्रमोद शेडगे, ज्यांचं नाव निश्चितच महाराष्ट्रामध्ये असतं आहे, परंतु या स्पर्धेसाठी निश्चितच त्यांनी खूप खूप क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामुळे या स्पर्धेला आपण क्वालिटी देता आलेली आहे. ज्यांच्यामुळेच आपल्यासाठी योगेश वाघसारखे कॉमेंटर आपल्याकडे येऊन गेले, जे कधी या एरियामध्ये सुद्धा आलेले नाहीत. तसेच गोट्या अंब्यासारखे प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. असेच अंपायर यांच्यामुळे येतात. आणि दशरथ पाटील यांचाही थोडा लहानसा कौटुंबिक प्रॉब्लेम असल्यामुळे ते येऊ शकले नाही या स्पर्धेसाठी, परंतु निश्चितच आले असते. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आपण प्रमोद शेडगे सरांचा असेल, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप अथक प्रयत्न केलेत. मी सांगतो, पडद्यामागून जे प्रयत्न केलेत आणि मोठे प्रयत्न केलेले आहेत, ज्यामुळे या स्पर्धेला चार चांद लागलेले गेले आहेत. त्यांचा मी खूप खूप आभार मानेन या स्पर्धेसाठी. आणि विरल नायर सरांना क्वालिटी सांगा, स्पर्धेसाठी कुठल्या प्रकारची अंपायरिंग करायची आणि कुठल्या प्रकारची टुर्नामेंटला क्वालिटी द्यायची हे त्यांच्याकडे असतं, त्यांच्यावर डिपेंडेड असते. निश्चितच मी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवतो. आणि मला कुठली स्पर्धा आयोजित करायची असेल तर मी विरल नायर सरांना प्रथम सांगतोय की मला विरल नायर सर पाहिजेत, ज्याच्यामुळे गोट्या अंपायरसुद्धा आमचे आलेले असतात. निश्चितच मला त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करावं लागेल. आणि इतर अंपायर पॅनलसुद्धा आहेत, ते पण खूप सुंदर आहेत. अक्षय नाईक सर, अभिषेक तांडे सर, तसेच इतरही आमच्या ज्यांना या स्पर्धेसाठी वेळ भेटला नाही आहे, सातपाटीचे आमचे काही कमांडर अंपायर लोक आहेत, ते सुद्धा निश्चितच एम डी निश्चितच त्यांचा मी उल्लेख केला होता. त्यांनी खूप मदत केली आहे या मैदान आखण्यासाठी. त्यांच्याची खूप खूप टाळ्या होऊन जाऊ दे एकदाचा. दरवर्षी कुठलीही स्पर्धा असू द्या, कबड्डी स्पर्धा असू द्या, क्रिकेट स्पर्धा असू द्या, किंवा कुठल्याही समाजाची स्पर्धा असू द्या, या मैदानावर ते नेहमी उपस्थित राहणार. आणि त्यांचा निश्चितच आम्ही मोठा सन्मान करू इच्छितो. त्यांना एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. निश्चितच या या स्टेजवरचे निश्चितच मोठे व्यक्तिमत्व सुनील धानवा यांच्यामार्फत आम्ही त्यांचा सन्मान करू इच्छितो. त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. निश्चितच त्यांनी खूप अथक प्रयत्न केले या स्पर्धेसाठी. माझ्यासाठी नाही करता जवळजवळ आठवडाभर त्यांनी मेहनत घेतली आहे या खेळपट्टीसाठी, या मैदानासाठी आणि इतर आयोजनासाठी. तसेच संदीप जयराम जाधव, जाऊ नका तुम्ही, तुमचा सन्मान करू इच्छितो आम्ही. तुम्ही यायचं इथे. संदीप जाधव, निश्चितच तुम्ही खूप मेहनत घेत आहे. म्हणून मी सांगतो, ही स्पर्धा कुठली मोठी स्पर्धा असो या विभागामध्ये, जर चाडे क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा होत नसेल त्याला काही अर्थ नाही आहे. जंगल में मोर नाचा किसने देखा, मोठी मोठी मैदानं आहेत, पण चाडेसारखं मैदान नाही आहे. आणि तिथली लोकही त्या स्पर्धेसाठी निश्चितच खूप खूप मेहनत घेत असतात. निश्चितच चाडेकरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. संदीप, निश्चितच वेळ होतोय, तुम्ही या. आणि पुढचं समालोचन मी निश्चितच राहुल धानवाकडे सोपवतो. धन्यवाद दुमाडा साहेब. या स्पर्धेमध्ये जे आपण 3 दिवस अप्रतिम समालोचन ऐकलं, असे पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. प्रमोद सर, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. अप्रतिम समालोचन मी आदरणीय राकेश दुमाडा साहेब आणि आदरणीय साई भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप छान समालोचन. सरांचं शेड्यूल एवढं बिझी असतं की एका आठवड्याला सरांना 3 ते 4 स्पर्धा कव्हर करायच्या असतात आणि त्यांचा आवाज आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकलाय. व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, व्हॉइस ऑफ सुप्रीमो पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर, खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपल्या मधुर वाणीने सर्वांचं मन जिंकलीत. त्याबद्दल सूर्या प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून थँक्यू व्हेरी मच सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. तदनंतर या ठिकाणी आपण पुढील सन्मान करणार आहोत ते म्हणजेच पंचांचं. त्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस खूप छान पंचांची भूमिका पाहायला मिळाली. आदरणीय विरल नायर सर, आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या ठिकाणी सन्मान होईल आणि त्याकरता मी आदरणीय राकेशजी सांबरे सर आपणास निवेदित करतोय, आपण या. खूप छान पंचांची भूमिका, डिसिप्लिन लावण्यात जे माहीर आहेत. मी म्हणालो होतो की शालेय जीवनामध्ये जे बघा कडक शिक्षक असतात त्यांना आपण घाबरतो, क्रिकेटच्या मैदानात विरल नायर सरांचा दबदबा आहे, त्यांनाही क्रिकेटपटू घाबरतात. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप छान पंचांची भूमिका त्यांनी निभावली. सूर्या प्रीमियर लीगमध्ये आपण आलात सर, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर पुढील पंच आहेत ते म्हणजेच अक्षय नाईक सर. अक्षय सर आपण या आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय मनसूरजी जाधव साहेब आपणास या ठिकाणी निवेदित करतो, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. खूप छान पद्धतीने एकदा अक्षय सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कमी वयामध्ये पंचांची भूमिका निभावली आणि खूप छान पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. थँक्यू अक्षय नाईक सर, सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आदरणीय अभिषेक टांडेल सर, आपणही या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी निवेदित करेन आदरणीय योगेशजी धडपी साहेब. योगेश भाऊ आपण या, आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. अप्रतिम पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहायला मिळाली. एकदा अभि सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद अभि सर. तदनंतर आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत ते म्हणजेच महाराष्ट्राचा 8वा अजूबा अर्थात आदरणीय सन्माननीय शंकर धोत्रे सर, आपण या. गोटे अंपायर त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. तुमचं नाव काय? सुनील दांगवत आणि किशोर कडके. एवढी सेवा चांगली केली आहे आणि गोट्या अंपरला आणणं लय मोठी गोष्ट आहे. आणि प्रमोद शेडगे हा माझा भाऊ आहे, त्याच्याबद्दल येतो. मी बँगलोरला एक मॅच होती ती सोडून तुमच्या गावाला आलो. मैं पैसा का भूका नहीं है. आणि प्रमोद कुठे आहे सर? कुठे आहे सर? हात गेले काय? आहे काय? सर मला एक दोन गोष्ट माझ्याबद्दल बोललं तर मला बरं वाटेल. माझ्याबद्दल तुम्ही बोला. तुम्हाला आमच्या सूर्या प्रीमियर लीग येथे गोट्यादादा आले आणि ह्या आमच्या साड्या ग्राउंडला 4 चांद लागले. आमच्या सूर्या प्रीमियर लीगने तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि तुम्ही त्याचा मान ठेवून आमच्या ह्या पंचक्रोशीतील सर्वांच्या इथे मेसेज असा गेला की गोट्या सर आपल्या महाराष्ट्रचा एक 8वा अजूबा तो आमच्याकडे उपलब्ध झाला. त्याबद्दल मी तुमचा सततशा मी आभारी आहे. एवढं बसून तुमच्याबद्दल मी खरोखर जेवढं बोलेल तेवढं थोडंच आहे, कारण जेवढं बोलायला गेलो ना तर रात्र होईल. एवढं चांगलं आहे. एक मिनिट, आयोजन आमचं निश्चितच
धानोर साहेबांनी जे केलं असेल बोलले असेल ते निश्चित वाखाणण्याजोगे आहे. परंतु आजपर्यंत या विभागामध्ये पालघर पूर्व विभागामध्ये कधीही गोट्या एम्पायर आपल्याला बघायला मिळालं नाही आहे. निश्चित आपल्याला 2 वेळा बघायला मिळाला आहे. आणि या वेळेला आपल्या चारही क्रीडा संकुलमध्ये ऐतिहासिक मैदान आहे या विभागातलं, तिथे आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि निश्चित आम्ही सौभाग्य समजतो की त्यांनी आमच्यासाठी वेळ दिलेला आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा सोडून लहानशा स्पर्धेसाठी सुद्धा ते वेळ देत आहेत. इथे एक मोठे आयकॉन आहेत, या महाराष्ट्राचे आयकॉन आहेत. क्रिकेटच्या पटलावरचे महाराष्ट्रामधले किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा मोठे आयकॉन आहेत, ते या मैदानावर येतात. निश्चितच त्यांना हायर करणे साधी गोष्ट नाही आहे, पण तरीही या स्पर्धेमध्ये आमच्यासाठी येत आहे एका शब्दाखातीर. आणि त्याचं मी निश्चितच मोठं प्रमोद शेडगे यांना मान देतो आहे, कारण की त्यांच्या शब्दाखातीर ते आले आहेत. आणि प्रमोद शेडगेला मी शब्द टाकल्यामुळे ते आपल्याकडे आले आहेत. निश्चितच खूप खूप त्यांचा आभार आहे. आणि निश्चितच तुम्हाला खूप खूप पुढच्या वाटचालीचे आमच्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद गोट्या सर. 2 मिनटं मी बोलतो. केदार जाधव बरोबर मी पुण्यावरनं शिर्डीला हेलिकॉप्टरने गेलो. 16 बॉडीगार्ड होते, अजरुद्दीन होता, भरपूर लोकांचं. आणि सगळ्यात ABP माझाला पहिला टेनिस क्रिकेटला येणारा गोट्या अंपायर होता. आणि मला पैसे नाही पाहिजे, मला तुमचं माणुसकी पाहिजे, हेच प्रेम आहे. आणि प्रमोदसाठी मी एवढंच बोलतो, नफरत बाटी कोई खरीदा नहीं, नफरत बाटी कोई खरीदा नहीं, प्रमोद भाई ने मुझे लेके आया और खुशी बांटी. आय लो. निश्चितच माजी उपसभापती सुनेजी धानवा यांच्याकडनं त्यांना पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित त्यांनी स्वीकारावं. आणि तुमचं हे प्रेम आहे, पैशाचा विषय नाही आहे. तुम्ही येत आहे आमच्यासाठी आणि त्यासाठी आम्ही खूप खूप तुमचा आभारी आहोत की तुमचा आम्हाला डान्स बघायला मिळतो आहे, सगळ्या गोष्टी बघायला मिळतो आहे. आणि निश्चित कठीण परिस्थितीतून तुम्ही पुढे आले आहेत. आणि आम्ही खूप मोठे नाही आहेत, आम्ही पण लहान आहेत, पण आमच्यासाठी तुम्ही येत आहेत ना, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुमचे उपकार आम्ही विसरणार नाहीत कधी. 2 मिनटं मी बोलून जातो. 2 मिनटं मी बोलून जातो. ऐका, दिलीप एंगसरकरचा पनवेलला 6 लाखाची टुर्नामेंट होते. आणि काय बोललं माहिती आहे, गोट्या तेरा डान्स अच्छा नाही लगा, गोट्या डान्स अच्छा नहीं लगा, मला अंगाला काटा आलाय, पण गोट्या तेरा डिसिजन बहुत अच्छा लगा. थँक्यू. आणि बिना बोलून मी आता वापस पुढच्या वर्षी येणार मी. निश्चितच आता दुपारी तुम्हाला खोटं असेल, पण समोरासमोर धानवासाहेब होते, मी होतो, सचिन तेंडुलकर सरांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला होता. धानवा साहेबांसमोर आहेत, एवढा मोठा व्यक्ती त्यांना व्हिडिओ कॉल करतो आणि आम्ही समोर त्यांच्याशी बोलतोय. ही मोठी व्यक्ती किती मोठी व्यक्ती आहे याच्यावरून तुम्ही समजू शकताय. पुढचं बोलायचं मला गरज नाही आहे. आम्ही स्वतः त्यांची सचिन सरांशी आम्ही बोललोय, धानवा साहेब आमच्या समोर होते. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आपल्या स्टेजवर येते, खूप मोठी गोष्ट आहे. आणि धन्यवाद त्यांचं खूप खूप. पुढचं आपण अवधानाकडे सुपूर्द करूया. धन्यवाद धुमाड साहेब. तदनंतर आपण बोलूयात, जे आपण 10 संघ पाहिले होते टोटल. जे 10 संघ आपण पाहिले होते, 4 संघ या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये पाहायला मिळालेत. आणि जे बक्षीस पात्र फेरीतून बाहेर गेले अशा संघांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तनिष फायटर संघाचे संघमालक आपण यायचं आहे, आदरणीय मनसूर जाधव साहेब आणि मोरेश्वर जाधव साहेब. आणि त्या टीमला सन्मान चिन्ह वितरित करण्यासाठी मी आदरणीय संजयजी भुयाल साहेब आपणास निवेदित करतो. आपण या. तनिष फायटर टीमचे ऑनर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनसूर जाधव साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तनिष फायटर खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा खेळ पाहिला. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर जो संघ आपण या ठिकाणी पाहिला तो म्हणजेच जीवदानी स्पोर्ट्स संघ. कोणी प्रतिनिधी असेल तर आपण यायचं. जीवदानी स्पोर्ट्स टीम रमेश मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी हा सन्मान वितरित करतील. आदरणीय सुनीलजी धनवा साहेब, मी आपल्यास निवेदित करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते
या टीमला आपण हे सन्मानचिन्ह वितरित करूया. आदरणीय रमेशजी डवला साहेब, एकदा जीवदानी स्पोर्ट टीमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सूरज धानबा आणि साहिल तुंबड्यांचा संघ जीवदानी स्पोर्ट्स. तदनंतर चामुंडा डुकटन या संघाचे ऑनर आपण यायचं आहे. ॲडव्होकेट शशिकांतजी गोवारी साहेब, आदरणीय दयानंदजी भोईर साहेब, आदरणीय योग्यजी दडपे साहेबांचा संघ चामुंडा डुकटन, आदरणीय किशोरजी खडके साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हे आपण या टीमला सन्मान चिन्ह आपण वितरित करूया. चामुंडा डुकटन टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगला खेळ पाहायला मिळाला या टीमचा. किशोरजी खडके साहेबांच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मान चिन्ह वितरित करतोय. तदनंतर आदिवासी वादळ कोकणेर टीमचे प्रतिनिधी असाल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. आदिवासी वादळ कोकणेर. शेतकरी संघाचे ऑनर आपण या शेतकरी टीम. राजू दादा वाढान साहेबांचा संघ तो पाहायला मिळतो. शेतकरी संघ. 11 स्टार वाकडी वस्त्रोली. या स्मित आपण यायचं आहे. आदरणीय सन्माननीय अजयजी पाटील साहेब, आपणास निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह या टीमला आपण वितरित करायचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जे पाहिलं 11 स्टार वाकडी वस्त्रोली संघाचं प्रदर्शन, अस्मित सुतार त्या संघामध्ये एकदा या टीमसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. स्वतः स्टार आयकॉन प्लेअर आणि 11 स्टार वाकडी वस्त्रोली या टीमला आपण खेळताना पाहिलं या मॅचमध्ये. तदनंतर आपण DJ विराज यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विराज आपण या. DJ निलेश आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि विराज जे पाहायला मिळते DJ ऑपरेटर, त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. हे पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन. आदरणीय गणेशजी बुंदे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून हे DJ ऑपरेटिंग पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच विराज अँड टीम. DJ निलेश, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आपण बोलूयात आता जे रतीश जाधवला 200 रुपये आलेत सुनीलजी धानवा साहेबांच्या माध्यमातून. बघा, आऊट नव्हता तरी तो स्वतः क्रीज सोडला आणि हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. रतीश जाधव आपण यायचं आहे. आपल्याला सुनीलजी धानवा साहेबांच्या माध्यमातून हे 200 रुपयांचं पारितोषिक मिळेल. खेळाडू वृत्ती दर्शवली. रतीश कम आपण याचे त्वरित आणि हे कलेक्ट आपण करायचं आहे. पंचांनी नॉट आऊट दिलं होतं, परंतु मला ठाऊक होतं मी आऊट आहे. एकदा रतीश जाधवसाठी जोरदार टाळ्या होत्या. खेळाडू वृत्ती स्पोर्ट्समॅनशिप काय असते त्याने दर्शवून दिलं. आणि राकेशजी दुमाडा साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. रतीश जाधव आपण पुन्हा यायचं आहे. आपल्याकरता राकेशजी दुमाडा साहेबांच्या माध्यमातून 500 रुपीज. रतीश जाधव हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. आदर्श खेळाडू जो पाहायला मिळाला सूर्या प्रीमियर लीग 20-25च्या माध्यमातून. राकेशजी दुमाडा साहेबांनी या ठिकाणी 500 रुपीजचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं. तदनंतर आपण या आता वळूया डायरेक्टली बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी जातोय. ज्याने 9 चेंडू मागे 22 धावा केल्या आणि ज्याने 3 विकेट मिळवलेत, जयेश भोईर मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळतोय. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब आपणास आमंत्रित करतो. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश भोईर, जबरदस्त खेळी जयेश भोईरची पाहायला मिळाली आणि त्याला आपण देतोय हा किताब प्रसादजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण या ठिकाणी वळूयात पुढील अवॉर्ड ज्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जो पाहायला मिळतोय. एनी गेसेस कोणी सांगू शकेल उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या स्पर्धेच्या माध्यमातून? ज्याने 14 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवलेत. मासवन एक्सप्रेस जयेश भोईर बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य केलेली आहे अमितजी बसवत साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया हा किताब. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट जयेश भोईर
जबरदस्त प्रदर्शन, 14 विकेट्स. सूर्या प्रीमियर लीग 2025चा बेस्ट बॉलर हा किताब जाताना पाहायला मिळतोय. धानवा ब्रदर्स टीमचा स्टार आयकॉन प्लेयर जयेश भोईर, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच अमितजी बसवत साहेब. तदनंतर आपण वळूयात पुढील अवॉर्ड, बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज सूर्या प्रीमियर लीग 2025चा कोड. एनी गेसेस? धानवा ब्रदर्स या टीमचा राहुल राजेश भोईर, 130 धावा, 183चा स्ट्राईक रेट, फक्त 63 चेंडू खेळला आणि 130 धावा पाहायला मिळाल्यात. आणि हा अवॉर्ड देखील आदरणीय अमितजी बसवत साहेबांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. त्यांच्याच माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला सौजन्य केलेली आहे, स्पॉन्सरशिप, आणि नेक्स्ट इयर देखील साहेबांनी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे, ती आपण वितरित करूया. एकदा राहुल भोईरसाठी जोरदार टाळ्या होत्या. 130 धावा, धानवा ब्रदर्स टीमचा हुकमाचा एका. सूर्या प्रीमियर लीग 2025चा उत्कृष्ट फलंदाजा किताब जातोय राहुल भोईर, अभिनंदन. तदनंतर पुढील अवॉर्ड आपण या ठिकाणी देतोय, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. सूर्या प्रीमियर लीग 2025चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड जातोय ऋतिक जाधव, ब्रँड ऑफ डुक्टन. ऋतिक आपण यायचंय, हा अवॉर्ड आपण देऊया बेस्ट फिल्डर. आणि पुन्हा मी अमितजी बसवत साहेब आपण असंच निवेदित करतो, आपल्याच माध्यमातून जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य केलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करूया. ऋतिकसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगले झेल या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने पकडले आणि म्हणूनच आपण हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करतोय. राकेशजी दुमाडा साहेब आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. राकेशजी दुमाडा साहेब. राकेशजी दुमाडा साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हॅलो, आपण सूर्या प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी आपण पाहत आहेत. जाणता राजा सामाजिक संस्था डुक्टन त्या ठिकाणी सचिव आणि माजी सरपंच डुक्टन आदरणीय प्रसादजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण सूर्या प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून खेळाडू वर्गाला या ठिकाणी संबोधित करायचं आहे आणि आपलं मनोगत या SPLच्या माध्यमातून व्यक्त करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय. धरती आबा बिरसा मुंडा यांना जोहार. आणि या स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर, पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील धानवा साहेब, चाडेगावचे माजी प्रभारी सरपंच अजय पाटील साहेब, माझे परम मित्र, माझे बंधू, माझे मार्गदर्शक, माझे मित्र कोकनेर गावचे माजी सरपंच किशोर खडके साहेब, जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेचे खजिनदार संजय भुयाल साहेब, जाणता राजा सामाजिक संस्थेचे सदस्य रमेश डोला साहेब, अमित बसवत साहेब आणि संपूर्ण टीम. आज आपण अतिशय सुंदर अशा स्पर्धा सूर्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेतून 2025 पर्व चौथे अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन होतं. या स्पर्धेसाठी आपण सरासरी 34 गावं एकत्र येऊन 34 गावातून खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन. तसेच 10 संघ मालक ते होते म्हणून स्पर्धेला त्यांनी मुलांना खेळायला संधी भेटली. आणि खास करून ह्या कमिटीचे, मला कमिटीने सांगितलं का साहेब लेट झाली स्पर्धा, ठीक आहे झाली लेट, परंतु तुम्ही स्पर्धा पार पडली याच्यासाठी तुमचं मी मनापासून कौतुक करेन. आणि तुम्ही माझं फार कौतुक केलं, आपल्या या जाणता राजा सामाजिक संस्थेचं भरपूर कौतुक केलं मित्रांनो. आणि आपल्या कमिटीला मी एकच सांगू इच्छितो,
आम्ही काय फार काही एवढं तुम्हाला काय दिलं असातला भाग नाही आहे. आमचं काहीतरी एक देणं आहे. आपण हे नव्याने एक संस्था उभी केली आहे आणि संस्था अशी उभी आहे का आपल्या समाजात जाऊन आपल्या समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि समाजासाठी काहीतरी आपल्याकडून काय करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आम्ही फार काही मोठे नाही आहेत. मी आवर्जून उल्लेख करीन 2017 ते 2022 पर्यंत मी डुकटन गावचा एक प्रथम लोकनियुक्त सरपंच झालो आणि त्याच्या माध्यमातून मी गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती असेल नजेल माझ्या सोबत अजयदादा आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. सुनीलदादा पण आहेत आणि आमचे गावचे उपसभापती चेतनदादा यांच्या मार्गदर्शन घेतले. सरासरी मी मला सांगायला आवडेल सरासरी मी 10 कोटीचं काम केलं 5 वर्षात. माझ्याकडे पूर्ण बायोडाटा आहे. असं काही मी फेकतोय त्यातला भाग पण नाही. तुम्ही कधी पण विचारा, माझ्याकडे पूर्ण लिहिलेलं आहे. आणि आपण हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं असला भाग नाही. आपण ह्या भरपूर विविध योजना आणल्या. आपण आमदार खासदार आपल्या राज्यसभेचे खासदार होते सुब्रमण्यम स्वामी, ते खासदार आपलं गाव दत्तक घेतला होता. त्यांना आम्ही खूप सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही आपलं गाव दत्तक घेतला. मी आवर्जून का सांगतो कारण मला हा अनुभव आला आणि 5 वर्षात मी प्रशासनपर्यंत गेलो आणि मग मी ठरवलं आतापर्यंत काय आपण काय कुठल्या ग्रामपंचायतला काय पदाधिकारी नाही, परंतु आपल्याला माझ्याकडे जो अनुभव आहे आणि प्रशासकीय जे आपला एक अभ्यास आहे आपण त्याच्याकडे जाऊन नेहमी आपल्याला जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा चांगला संपर्क आहे. तर आपण ह्या खेड्यापाड्यात जाऊन योजना आहेत, आपल्याला विविध दाखले आहेत, हे गोरगरीब छोटे छोटे आहेत फक्त विषय, पण आपल्या गोरगरीब आदिवासी समाज इतर समाज आहे त्यांच्यापर्यंत ते माहिती नसतात. तर आपल्या ह्या उद्दिष्टाने आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे आणि तुम्ही आपले सगळे आहोत. ही असं नाही काही संस्था माझीच आहे असं, तुमची सर्वांची संस्था आहे. तुम्ही हक्कदार आहेत त्या संस्थेचा. तुम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. दुसरं काय एवढं काय बोलत नाही. आणि या स्पर्धेसाठी कमिटीने खूप चांगला प्रयत्न केला. या पहिल्यांदाच आपण बघितलं कमी वयाचा मुलगा जवळजवळ मी बोलेन त्याला नक्की त्यांचं हे अभिनंदन करेल. योगेश वाघ एक मुरबाडमधून एक कानेकोपऱ्यातून येऊन आज आला आणि बघा मी त्यांच्याकडून एक आदर्श घेईन आणि तुम्हाला पण नक्की सांगेन खेळाडूंना का कधीही ना आपण कमी समजायचं नाही स्वतःला. आपण 100% करू, 100% करण्याचा प्रयत्न करू. तो पण सुरुवातीला जेव्हा त्याने सुरुवात केली तर आजपर्यंत तो एवढ्या मोठ्या स्पेसवर इकडे येऊन स्टेजवर आपल्याला सहज असं बोलला असेल, परंतु तू खूप मोठी व्यक्ती आहे. आणि शंकर धोत्रे सर एक गोटे अंपायर म्हणून प्रसिद्धी, अतिशय सुंदर असं त्यांचं आपण डान्स बघितला, तसं मनोबोध पण त्यांनी चांगला सुंदर केला आणि एक चांगला एक क्रिकेटमधला एक चांगला असं पंच आपण बघतोय. हे खास सगळं मेहनत आपल्या पालघर भूषण म्हणून प्रमोद सर, एक माझे जवळचे मित्र उत्कर्ष पाटील, राहुल धानवा, एक सुंदर असं आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून केलं. आता पराग आहे, हे सगळे टीमनी खूप मेहनत घेतली आणि त्या टीमचं जेवढं बोलून तेवढं कौतुक आहे. शेवटी कसं आहे हे 2-3 दिवसाचा जरी कार्यक्रम असेल परंतु हे सांगड आहे, हे सांगड जुलवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप चांगलं आयोजन नियोजन केलं. पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देईन. इथे थांबतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि खूप चांगलं साहेबांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व. एकदा साहेबांसाठी पुन्हा जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्माननीय प्रसादजी भोईर साहेब, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर पुढील आपण मनोगत ऐकूया आणि त्याकरता मी या ठिकाणी मायक्रोफोनवरती निवेदित करतोय पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती, दानवा ब्रदर्स या टीमचे ऑनर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते नेते सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवा साहेब आपल्याशी जोडतील. हॅलो, सर्वांची नावं घ्यायला टाईम नाही कारण वेळ जास्त झालेली आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व खेळाडू, आज आता सर्व चौकार षटकार प्रसादने मारून गेला आहे बोलण्यामध्ये, त्याच्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. आज म्हणजे 3 दिवसाच्या खेळामध्ये सर्वांनी खेळाडू वृत्ती दाखवली आणि कुठे गालबोट न लागताना ज्या मॅच चांगल्या पार पाडल्या त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे खेळाडूंचे आणि आयोजकांचे आभार मानेल आणि जास्त काही बोलणार नाही. 2 शब्द माझे इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद साहेब. तदनंतर आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातील चहाडे गावातील एक अनमोल रत्न, हे मैदानासाठी नेहमी झटणारं, आपल्या विभागासाठी नेहमी झटणारं, अर्थात सर्वांचे परिचयाचे, सर्वांचे लाडके सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आपल्याशी या ठिकाणी जोडले जातील. धन्यवाद राहुल. सर्व प्रथमतः मी कमिटीला
धन्यवाद देईन की हा एवढा मोठा 3 दिवस प्रोग्राम पार पाडणं म्हणजे खोटी म्हणजे अशी अवघड गोष्ट आहे. कारण की एवढं ऊन आज 36°C उन्हाचं तापमान घेऊन एवढे खेळाडूने वेळ दिला आणि त्या स्पर्धा पार पडल्या. खरोखर मी प्लेयरना पण धन्यवाद देईन ना त्यांच्या मालकांना धन्यवाद देईन. खरोखर प्रसादने सांगितलं आपला एक 3.5 वर्ष परिसर मागे गेला. खरोखर ना धन्यवाद साहेब. 3.5 वर्षात कुठल्याच ग्रामपंचायतीला लक्ष दिलं नसेल. आज पण मी तेच काम करतो ना तेच करत राहीन. आपल्याला कोणी काय बोलत राहू दे पण मी माझं काम ना माझं कर्तव्य पार पडत राहीन. धन्यवाद साहेब. एक तुम्हाला आता आठवणीने मी व्यासपीठावर सांगतो. मासवण PSC मध्ये पाणी ना मिळत 1 महिना झाला. तिथे डिलिव्हरीसाठी येतात महिला. आज मी 8 दिवस झाले मी पाणी पाठवतो. माझ्या घरून प्यायचं पाणी पाठवतो. मला बिना ह्याच्याने पाठवतो. मला काय तिथे पैसे नको. मला एक सेवाभावी प्रथमतः मला एक प्रसादला पण माहिती आहे का अजय पाटील काय आहे. अर्ध्या रात्री मला फोन करा अडचणीसाठी पहिला अजय पाटील येईल. मी जातपात बघत नाही. मी माणसाला मदत करणारा माणूस आहे. आपल्याला ह्या काय नाही घेऊन जाणार. आपण इथेच राहणार फक्त नाव कमावून जाणार. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. 2 शब्द बोलण्यासाठी मला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊ द्या. सामाजिक कार्यकर्ते अजयजी भास्कर पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आपण मनोगत ऐकणार आहोत. शेवटचं मनोगत सूर्य प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राकेशजी धुमाळ साहेब आपल्याशी या ठिकाणी जोडले जातील आणि साहेबांचं मनोगत आपण या ऐकूया. सर्वप्रथम तर मी सर्व या चाडे गावच्या लोकांचं आभार मानेन ज्यांनी खूप आमच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. हे मैदान बनावटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि निश्चितच ग्रामपंचायतचं सुद्धा आम्ही आभार मानतोय जे आम्हाला ज्यांनी भरपूर सुविधा प्रोव्हाइड केल्या या स्पर्धेमध्ये. तसेच आरे चाडे संघाचे सर्व खेळाडू शिवते चाडे या संघाचे सर्व खेळाडू यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे या स्पर्धेसाठी. निश्चितच काही गोष्टी आहेत काही भरपूर लोकांनी मदत केली आहे परंतु ज्यांना खरोखर पुढे यायला पाहिजे ते लोक येत नाही आहेत. आज आमच्यासाठी ज्यांना यायची गरज आहे ते येत नाहीत. ज्यांना नाही आहेत ज्यांना गरज नाही आहे ॲक्च्युली ते आमच्यासाठी आज खंबीरपणे उभे आहेत. आणि भविष्यामध्ये कधीही तुम्ही आवाज द्या तुमच्यासाठी आम्ही उभे असू. ह्या सूर्या लीगचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला हे आश्वासन देतोय. लक्षात ठेवा. निश्चितच याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत मी बोलत नाही आहे. आणि या गोष्टी या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 संघांनी सहभाग घेतलेला आहे. भरपूर संघांनी खूप अथक प्रयत्न केले परंतु 2 संघ सुद्धा शेवटी अंतिम फायनलमध्ये होत आहेत. धानोबर संघाने इथे बाजी मारलेली आहे. आणि सह्याद्री शिलेदार संघ ज्याचा सदस्य मी सुद्धा आहे खेळाडू मी सुद्धा आहे आणि मी उपविजेता ठरलो आहे. तरी पण सर्व संघ हे माझेच आहेत. मी अध्यक्ष या नात्याने सर्व संघ माझेच आहेत. कुठला संघ माझा किंवा तुमचा नाही आहे. आणि तसेच पर्व 5 निश्चितच हे आपण पर्व 4थं आयोजित केलेलं आहे. आणि पर्व 5वं हे जरा घाई गडबडीमध्ये झालेलं आहे कारण की डेट मिळत नव्हत्या. पोरांच्या परीक्षा होत्या किंवा हे मैदानावर मोठ्या मोठ्या स्पर्धा होत्या त्याच्यामुळे डेट मिळत होत्या. त्यामुळे आम्हाला अडचणी होत्या. निश्चित पुढच्या वेळी आम्ही निश्चितच याच्यापेक्षा दिमागदार आयोजन करूया. आणि कोणी कुठे असेल पण क्रिकेटमध्ये आपल्या आसपास पण नाही आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. निश्चितच तुम्हाला सांगतो. आणि याची मी जबाबदारी मी स्वतः घेतोय अध्यक्षांना. त्यांनी लक्षात ठेवा याच्यापेक्षा दिमागदार तुम्हाला 5वं तुम्हाला पर्व बघायला मिळेल. मी अध्यक्ष असेल किंवा नसेल तरीही या स्पर्धेच्या पाठीशी मी आहे लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच ज्या खेळाडूंनी आणि ज्यांनी आम्हाला निश्चित मदत केली आहे. आमच्यासाठी फक्त 2च स्पॉन्सर आले या स्पर्धेमध्ये. हे निश्चितच या या विभागाचा निश्चयाङ्क असेल. मला वाटतं जाणताराचा सामाजिक संस्थेने मार्फत आम्हाला 20,000 आलेले आहेत. तसेच यतीन संख्या यांच्या मार्फत मला 5,000 आले आहेत. तसेच इतर ट्रॉफी वगैरे आहेत ना किशोर खडके साहेब यांच्यामार्फत आम्हाला 1,000 रुपये आलेले आहेत. तसेच इतर
कोणी आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलेलं नाही या स्पर्धेमध्ये आणि कोणी आम्हाला मदतही केली नाही. निश्चितच आम्ही 32 गावचे संघ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत, त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय, परंतु या स्पर्धेमध्ये कोणी मदत करायला उभं राहत नाही ही आमची शोकांतिका आहे. निश्चित आमचंही काही चुकीचं असेल मान्य आहे आम्हाला, परंतु निश्चित पुढच्या वेळेस आम्ही हे प्रयत्न करूया चांगल्या गोष्टी करत. आणि जास्त वेळ घेत नाही, माफ करा, खूप वेळ घेतला आहे. आपण लगेच बक्षीसमारंभ करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता जोरदार टाळ्या होत्या राकेश दुमाडा साहेबांसाठी. सांगितलं की पर्व 4 ट्रेलर आहे, पर्व 5 पिक्चर बाकी आहे. एक अनाऊन्समेंट सुद्धा त्यांनी करायला मला सांगितले की पर्व 5चा जो या ठिकाणी प्लेयर फॉर्म असेल तो ऑनलाईन असेल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून फी देखील कट होईल आणि जे फी पेड करतील त्यांचाच फॉर्म ग्राह्य धरला जाईल. सूर्य प्रीमियर लीग पर्व 5 कमिंग सून. थँक्यू व्हेरी मच राकेश दुमाडा साहेब. तदनंतर आपण या ठिकाणी बोलूयात बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी चतुर्थ पारितोषिक पटकावलंय गोवाडे संघ आणि गोवाडे संघाला या ठिकाणी मी इन्व्हाइट करतोय. गोवाडे संघ आपण या. गोवाडे संघ आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला हा अवॉर्ड दिला जाईल आणि त्याकरता मी निवेदित करतोय आदरणीय रमेशजी डवला साहेब, आदरणीय अमितजी बसवत साहेब आणि आदरणीय जान्या दारोटा साहेब. आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करूया. चतुर्थ क्रमांकाचा हकदार ठरताना पाहायला मिळतोय गोवाडे संघ, आदरणीय साई भोईर साहेबांचा संघ आणि रुपेश सोनवणे सरांचा संघ. एकदा जोरदार टाळ्या होत्या गोवाडे या टीमसाठी. खूप चांगलं योगदान या टीमने दिलं. टॉप 4 मध्ये हा संघ पोहोचला आणि चतुर्थ पारितोषिकावर आपलं नाव कोरताना हा संघ पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तदनंतर आपण पुढील अवॉर्ड या ठिकाणी वितरित करूया. तृतीय क्रमांकाचा हकदार या स्पर्धेच्या माध्यमातून ठरलेला संघ तो पाहायला मिळतोय शेतकरी राजा संघ, आदरणीय नचिकेतजी रमेश तांबडी सरांचा संघ जो पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन त्या टीमचं राहिलं आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय सुनीलजी धानवा साहेब आणि आदरणीय सन्माननीय किशोरजी खडके साहेब. आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. सुनीलजी पांडुरंग धानवा साहेबांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या टीमसाठी. प्रथमतः आता संघ इंट्रोड्यूस झाला या स्पर्धेमध्ये. शेतकरी राजा नागझरी हा संघ पाहायला मिळतोय. रमेशजी तांबडी, नथुरामजी तांबडी साहेबांचा संघ जो पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम शेतकरी राजा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तदनंतर आपण पुढील अवॉर्ड या ठिकाणी वितरित करणार आहोत. ते म्हणजेच द्वितीय क्रमांकाचा अवॉर्ड जो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि द्वितीय क्रमांकावर आपलं नाव कोरताना पाहायला मिळतोय सह्याद्री शिलेदार तामसई संघ, आदरणीय गणेशजी बुंदे साहेबांचा संघ आणि आदरणीय रुपेशजी वळटा साहेबांचा संघ. या संपूर्ण टीम आपण या ठिकाणी यायचं आहे. हा अवॉर्ड रतीश जाधव स्टार आयकॉन प्लेअर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली, त्याच्या कॅप्टनशिप खाली हा संघ मात्र जबरदस्त प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. गणेशजी बुंदे साहेब आणि संपूर्ण टीम हा अवॉर्ड स्वीकारण्याकरता यायचा आहे आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय संजयजी भुयाळ साहेब. आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. जबरदस्त प्रदर्शन या टीमचं राहिलं. जाणता राजा सामाजिक सेवा संस्था चे विद्यमान खजिनदार साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रथमतः संघ इंट्रोड्यूस झाला गणेशजी बुंदे साहेबांचा संघ आणि रुपेशजी वळटा साहेबांचा संघ सह्याद्री शिलेदार तामसई ठरतोय सूर्या प्रीमियर लीग 2025चा उपविजेता. अभिनंदन. आणि तदनंतर या स्पर्धेमधील सर्वात मोठा अवॉर्ड एनी गेसेस कोणी सांगू शकेल? मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी आदरणीय राकेशजी दुमाडा साहेब, आदरणीय साई भोईर साहेब, आदरणीय योगेशजी दडपी साहेब, आदरणीय राकेशजी सांबरे साहेब आपणास इन्व्हाइट करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड एनी गेसेस कोणी सांगू शकेल? आवाज येत नाही इथपर्यंत. काय? राहुल राजेश भोईर, मालिकावीर सूर्या प्रीमियर लीग 2025, 130 धावा आणि 12 विकेट्स. जबरदस्त प्रदर्शन. या राकेश सांबरे आपण या आपल्या शुभ हस्ते राकेशजी दुमाडा साहेब,
योग्यजी दडपे साहेब आणि साई भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त प्रदर्शन. राहुल भोईर हे फक्त नाव नाही तर ब्रँड. 130 धावा आणि 12 विकेट सहित मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जातोय राहुल भोईर. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. 2 मिनिटं राहुल भोईर देखील जोडले जातील आपल्या समवेत. राहुल भोईर आपण थांबायचंय. कसं वाटतंय बघा, 130 धावा, सर्वाधिक हायस्ट स्कोरर आपण राहिलात, 12 विकेट पर्यंत पोहोचलात. एकंदरीत काय म्हणाल, कसं फील होतंय आपल्याला सूर्या प्रीमियर लीगचा सर्वात मोठा अवॉर्ड मिळतोय? सध्या तर मला खूप अभिनंदन वाटतं माझंच, कारण की मी पहिल्यांदाच एवढं जास्त खेळलो आहे. अजूनपर्यंत मी अजून चाड्या ग्राउंडवर अजूनपर्यंत जास्त खेळत नाही मिळत. आणि प्रथमतः MD ला मी धन्यवाद बोलेन कारण की त्यांनी मला जास्त सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत, पहिल्या मॅचपासून ते फायनलपर्यंत. नक्कीच. आणि एकंदरीत संघ मालकांचं कौतुक कसं करशील? एक खेळाडू म्हणून तू एक आयोजक देखील आहे, परंतु आपल्या संघ मालकांचं आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन कसं करशील, कारण की आपला संघ फायनलपर्यंत पोहोचला आणि चॅम्पियन ठरला? संघ मालकांनी धन्यवाद म्हणतो की मला आयकॉन म्हणून घेतलं तुमच्या टीममध्ये. आणि टीमचं तर काय, सर्वजण नाराजच होते जेव्हा एक मॅच आम्ही हारलो. नंतर काय टेन्शन नाही मुलांना, आपण जिंकूया बस. नक्की. शेवटचा आणि आता अंतिम प्रश्न, सूर्या प्रीमियर लीग 2025 बद्दल काय म्हणशील आणि येणाऱ्या पर्व 5 मध्ये तू काय अपेक्षित करतोयस? ही लीग समजा यावर्षी तर मला वाटलं की होणार नाही मिळत असं वाटते, की भरपूर वेळ गेला होता मुलांच्या परीक्षा वगैरे, आणि ही तारीख तर अजिबात मिळत नव्हती. आणि सर्व कमिटी मेंबर्स हे खूप जास्त मेहनत घेत होते की आपण ही लीग करूया. तर राकेश म्हणायचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा पार पडली. ओके, एकदा जोरदार टाळ्या होत्या. राहुल भोईर, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तदनंतर आपण जाऊया सूर्या प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ, चॅम्पियन संघ, ज्या संघाने या ठिकाणी जबरदस्त प्रदर्शन केलं त्या संघाचं नाव आहे धानवा ब्रदर्स. सूर्या प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ धानवा ब्रदर्स. सन्माननीय सुशांतजी सुनील धानवा साहेबांचा संघ धानवा ब्रदर्स, संपूर्ण टीम आपण यायचं. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय प्रसादजी गोपीनाथ भोईर साहेब, आदरणीय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आपणास या ठिकाणी निवेदित करतोय साहेब की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. संपूर्ण टीम आपण यायचं आहे. काय प्रदर्शन राहिलं. स्टार आयकॉन प्लेयर म्हणून आपण पाहिलं जयेश भोईरला, सेकंड आयकॉन प्लेयर आपण बघितलं राहुल भोईरला, थर्ड आयकॉन प्लेयर मनीष धानवा, MD अजय धानवा, सूर्याचा खेळ, पियुष जाधवची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. आणि संघ टीम मेंटॉर मी मनोज धानवा आणि राजेश भोईर साहेबांचंही कौतुक करेन की टीम मेंटॉर हा त्यांचा राहिला आणि या संघाला त्यांनी फायनलपर्यंत पोहोचवलं आणि फायनलमध्ये बाजी मारली. या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगलं प्रदर्शन. आदरणीय राजेशजी भोईर साहेब आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपला देखील महत्त्वाचा हिस्सा आहे या टीममध्ये. टीम मेंटॉर म्हणून त्यांची ख्याती आपण बघितली. सूर्या प्रीमियर लीग 2025चा चॅम्पियन संघ ठरतोय. सुनीलजी पांडुरंग थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाला त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच. संजयजी भुयाळ साहेब, प्रसादजी भोईर साहेब, अजयजी पाटील साहेब, सुनीलजी धनवा साहेब, रमेश मामा थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल या स्पर्धेला. अमितजी बसवत साहेब थँक्यू व्हेरी मच. जना दरोटा साहेब थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचं थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि हा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद.